ज्ञानेश्वरी डोळ्याने वाचता येत नाही याची खंत आहे का? नाही, काही खंत वगैरे वाटत नाही मला. जरी आपल्याला डोळ्याने नाही वाचता आलं तरी बोटाच्या साहाय्याने वाचून आम्ही आपल्या अपंगत्वावर मात करू शकतो. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही काय वाचताय नेमकं? मी ज्ञानेश्वरी वाचतोय. ती सध्या ही ब्रेल लिपीमध्ये ज्ञानेश्वरी आहे. जसं डोळस लोक डोळे म्हणजे पाहून ज्ञानेश्वरी वाचतात, तशी अंध लोक ही न पाहता बोटाच्या स्पर्शाने ही ज्ञानेश्वरी वाचतात. आता कोणता अध्याय सुरू आहे तुमचा? आता 18वा अध्याय चालू आहे. 409 क्रमांकाची ओवी चालू आहे. कोणती आहे? वाचून दाखवा बरं जरा. ऐसा आत्मत्वे विष्टीला होय, तो दया दया दृश्य ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणासी होत जाय तयाचेची रूप. तुम्हाला ज्ञानेश्वरीच का वाचावी वाटते? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगामध्ये श्रेष्ठ ग्रंथ नाही. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सर्व प्रकारचे अलंकार आहेत, सर्व प्रकारच्या भाषांचा उल्लेख आहे. आणि ज्ञानेश्वरी हे अमृत आहे, म्हणून ज्ञानेश्वरी हेच वाचावी वाटते. माऊलीकडे काय मागणे? माऊलीकडे काय मागणं आहे? जसं मी ज्ञानेश्वरी वाचतो तशी ज्ञानेश्वरी अशा अनेक जणांना वाचता येऊ दे की ज्यांना काही शिकलेले नाही किंवा ज्यांना काही ज्ञान नसन, पण ज्ञान नसणाऱ्याला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायला मिळू दे आणि तुमचं ज्ञान सर्वांना मिळू दे. सगळं जग हे सुखी राहो ही ज्ञानेश्वरां माऊलींकडे प्रार्थना आहे. मला खूप आवडलं तुम्ही हे माझी मुलाखत घेतली. खूप मला बरं वाटलं.